नमस्कार सर्वांना, जय शिवराय. सर्वांना माहिती आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही कर्ज योजना ही व्यवसायासाठी आणि व्यवसायासाठी कर्ज योजना आहे. बरेच दिवस झालं, जवळजवळ गेले 2 महिने झालं अण्णासाहेब पाटील महामंडळ पोर्टलवरती, वेबसाईटवरती महामंडळाचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं, म्हणजे येलो लेटर निघत नव्हतं. बरेच जण अडचण होती महाराष्ट्रामध्ये. परंतु फायनली अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पोर्टल जे आहे, वेबसाईट जी आहे ही सुरू झाली. परंतु काही खूप मोठे चेंजेस आणि खूप मोठे बदल झालेत कागदपत्रामध्ये किंवा वेबसाईटमध्ये. तर ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच पाहणार आहोत. तर व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात घ्या की बदल कुठले झाले. वेबसाईट तर कालपासून सुरू झाली, काल परवापासून, परंतु बदल असे झालेत की पूर्णपणे अण्णासाहेब पाटील महामंडळाची वेबसाईट आहे ही पूर्णपणे चेंज करण्यात आली. करण्यात आले म्हणजे त्याचं स्ट्रक्चर असेल, डिझाईन असेल, पूर्णपणे चेंज केले. हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला माहिती सुरुवातीपासून जे महामंडळ रजिस्ट्रेशन पेज तुम्ही करत होता तशीच भरायची आहे. फक्त त्याचं थोडंसं काय केलं की फेज जे म्हणतात, म्हणजे डिझाईन थोडी चेंज केलेत. आणि कागदपत्रामध्ये चेंजेस काय झालेत हे महत्त्वाचं लक्षात घ्या, कारण कागदपत्र महत्त्वाचे आहेत. कागदपत्रामध्ये चेंजेस झालेत की सुरुवातीला तुम्हाला कसं होतं की आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड असेल, बँक पासबुक असेल, लाईट बिल असेल, गॅस पासबुक असेल, हे तुम्ही जोडता येते. तुम्हाला ते तसं जोडायचं आहे. आधार कार्ड जोडायचं आहे, पॅन कार्ड जोडायचं आहे. त्याच्यानंतर इतर कागदपत्रामध्ये, त्याच्यानंतर तुमचा तहसीलदारांचा उत्पन्न दाखला असेल किंवा ITR असेल हे तुम्ही जोडायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचा शाळा सोडले दाखला असेल किंवा जाती दाखला असेल, हिंदू मराठा, हे तुम्हाला जोडायचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय जोडायला लागत होतं, तुम्हाला प्रकल्प अहवाल एक महामंडळाच्या पोर्टलला उपलब्ध आहे, तो तुम्हाला जोडायला लागत होता. त्याचा सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला जोडायला लागत होतं. लाभार्थी सेल्फ डिक्लेरेशन हे सर्व तुम्हाला जोडावं पहिल्यांदा हे लागत होतं ना, आता हे लागतंय. परंतु आता ॲडिशनल काय ॲड झालं आहे कागदपत्रामध्ये, तर तुम्हाला तुमचा 7/12 जमिनीचा 7/12 किंवा 8चा उतारा, हे 2 कागदपत्र महामंडळाने काय केलेत, वाढवण्यात आलेत. आणि 7/12 असेल तर 7/12, 8चा उतारा असेल 8/12, हे दोन्ही कागदपत्र तुम्हाला जोडावे लागतात. समजा एखाद्या लाभार्थ्याकडे ही दोन्ही कागदपत्र नाहीये, तर त्यांनी काय करायचं आहे, सिलेक्ट करताना ऑप्शन दिला, अजून एक ऑप्शन वाढवलं आहे महामंडळाने रजिस्ट्रेशन करताना वेबसाईटवरती. जर तुम्हाला तुमच्याकडे जमीन नाही, तुमच्याकडे कुठलीच मालमत्ता नाही, तर तुम्हाला तिथं नो म्हणायचं आहे आणि त्याचं सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वय घोषणापत्र अजून एक जोडायचं आहे तुम्हाला. म्हणजे बाबांनो, माझ्याकडं कुठली जमीन माझ्या नावावर नाही आहे किंवा कुठली मालमत्ता घर माझ्या नावावर नाही, तर असं मी लिहून देतो की माझ्याकडे कोणतीही प्रकारची स्थावर मालमत्ता किंवा जमीन किंवा 8चा उतारा 7/12 माझ्याकडे नाही आहे. आणि तुमचं अर्जदार असे एक घोषणापत्र, साध्या कागदावर तुम्ही घोषणापत्र करू शकता, खाली अर्जदाराची सही करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे की तिथं अटॅच करायचं आहे स्वय घोषणापत्र अर्जदाराची सही करून. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या की हा बदल झालेला आहे. फक्त थोडंसं डिझाईन बदलले, वेबसाईट स्वतंत्र करून टाकलेले आहे महामंडळाने. थोडंसं पहिली वेगळी होते, आता थोडीशी वेगळी आहे. परंतु जसं तुम्ही डेटा पहिल्यापासून भरत होता तसंच तुम्हाला डेटा भरायचा आहे. आणि शेवटी जो मी तुम्हाला बदल सांगितला, कागदपत्र जे वाढलेले आहेत, 7/12 खातेदार असेल तर येस म्हणा, अटॅच करायचं आहे, नसेल तर नो म्हणून सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यामुळे हे सर्व लाभार्थी लक्षात ठेवा. जर सांगली जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्याच्या आसपास जर कोण हा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी आपला ऑफिस पलूसमध्ये आहे, पलूसमध्ये महामंडळ रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा कामकाजासाठी महामंडळाच्या तुम्ही येऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर देईन. फक्त काय करा, मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, की फोन सगळ्यांचं उचलणं शक्य होत नाहीये. व्हॉट्सअपला मेसेज टाका, तुम्हाला मी रिप्लाय देईन. आणि महामंडळ रजिस्ट्रेशन सगळ्यांनी व्यवस्थित करा आणि योग्य माणसाकडे करा. हे लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये सर्व तरुणांना मी माहिती देतो, कारण खूप महामंडळाच्या नावानं खूप वाईट परिस्थिती आहे. बरेच जण कोण काही करायला लागले, त्याच्यामुळे ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. व्हिडिओ सर्वांना पाठवा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.